दक्षिणेकडून पुढे सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे। दरम्यान अनेक जिल्ह्यात बुधवारी गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालंय। राज्यात अजून 3 जिल्ह्यात अवकाळीचं संकट कायम आहे। हवामान विभागाने 3 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि गारपीट तर या काही जिल्ह्यांमध्ये आणि भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान गारपिटीसह पाऊस पडणार आहे ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात IMDने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा जारी केलाय। नव्यानं तयार झालेल्या आणि अधिक तीव्रतेने सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर अवकाळीची वक्रदृष्टी पाहायला मिळते। जिथे पावसानं हजेरी लावली आहे, राज्याच्या त्या भागांमध्ये तापमानाचा आकडा काही अंशांनी कमी झाला असून तो 38 ते 39 अंशापर्यंत आला आहे। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ या भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। सध्याच्या घडीला मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून मध्य प्रदेशच्या दक्षिणेपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं या प्रणालीचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रावर अवकाळी आणि गारपिटीचं सावट। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून दरम्यान गारपिटीचा माराही होणार आहे। या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर इतका राहणार असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। हवामानाचा एकंदर इशारा पाहता पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, नाशिक इथं पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे।